नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 28 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर चला बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेश. बाहेरचा जो आवाज येतो तो इग्नोर करा. प्रश्न क्रमांक 2, भारतीय रेल्वेचे घोषवाक्य काय आहे? तर जीवनरेखा राष्ट्र की. प्रश्न क्रमांक 3, IFSC कोड प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? त्याचं उत्तर आहे पैशाचा इलेक्ट्रॉनिक व्यवहार करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्यातील संशोधकांनी नारळाच्या भुसापासून सुपर कॅपॅसिटीसाठी सक्रिय कार्बन तयार करण्याची पद्धत विकसित केली होती? तर केरळ या राज्याने. प्रश्न क्रमांक 5, पंचायती राज मंत्रालय कोणत्या संस्थेसोबत 5 दिवसीय निवासी व्यवस्थापन विकास कार्यक्रम आयोजित करत आहे? तर IIM अमृतसर. प्रश्न क्रमांक 6, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या शहरात 3 दिवसीय सहस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले? त्याचं उत्तर आहे लखनौ. प्रश्न क्रमांक 7, कोणता देश आपल्या संपूर्ण जीवजंतूची चेकलिस्ट तयार करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर भारत. उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 8, शांघाय सहकार्य संघटन शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? त्याचं उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 9, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 स्पर्धेत शर्वरी शेंडेने कोणते पदक जिंकले आहे? त्याने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताने गगनयान मोहिमेसाठी पहिली एकत्रित एअर ड्रॉपची यशस्वी चाचणी कधी घेतली? त्याचं उत्तर आहे 25 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेली. प्रश्न क्रमांक 11, आशियाई नेमबाजी 2025 स्पर्धेत ऐश्वर्या तोमरने कोणते पदक जिंकले आहे? त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न क्रमांक 12, नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे? तर सातनवरी हे गाव. तर आपले आजचे 12 प्रश्न झालेले आहेत. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.